राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आहेत। शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी माहिती। राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याबाबतची ताजी अपडेट जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जाणतोच की केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशभरात सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आणि ती 3 हप्त्यांमध्ये त्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते। नुकताच या योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे। प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्ता मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे। याचबरोबर राज्य सरकारने शेतकऱ्यांना आणखी मदत करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अतिरिक्त 2000 रुपयांचा हप्ता देण्यात येतो। आता शेतकऱ्यांच्या सर्वच नजरा लागलेल्या आहेत 7व्या हप्त्याकडे। आज 4 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारने अधिकृतपणे घोषणा केली आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता या सप्टेंबर महिन्याच्या चालू आठवड्यात म्हणजेच पुढील 3 दिवसांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। राज्यातील तब्बल 96,42,910 शेतकरी या योजनेस पात्र ठरले असून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर 2000 रुपयांची रक्कम जमा होणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी काहीसा दिलासा मिळणार आहे। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे। आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक असणे आणि KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली असली तरी काही शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळून आल्यामुळे त्यांचा हप्ता थांबलेला आहे। त्यामुळे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे की ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण झालेली नाही त्यांनी तातडीने ती करून घ्यावी। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारचा हप्ता वेळेवर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे। परंतु राज्य सरकारचा हप्ता काही वेळा उशिरा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असतो। मात्र यावेळी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। या योजनांचा शेतकऱ्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होत असून बियाणं, खतं आणि शेतीसाठी लागणाऱ्या इतर खर्चासाठी ही रक्कम अत्यंत उपयुक्त ठरते। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पात्र असाल आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तर पुढील काही दिवसांत तुमच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे सर्वांनी आपल्या खात्याची नोंद नीट तपासून घ्यावी आणि आवश्यक असल्यास तातडीने दुरुस्त्या करून घ्याव्यात। ही माहिती तुमच्यापर्यंत उपयुक्त ठरली असेल तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि शेतकऱ्यांसाठीच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।